प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण आलेलो आहोत मुंबईतल्या चेंबूर या भागामध्ये। चेंबूर हा सुद्धा मुंबईतला एक मध्यवर्ती आणि अतिशय महत्त्वाचा भाग। पुण्या एकेकाळी हा संपूर्ण भाग जो आहे तो खाड्यांनी आणि नाल्यांनी आजूबाजूनी वेढलेला होता, पण आज मात्र ह्या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रहिवासी इमारती आहेत। त्याचबरोबर इथं आपल्याला दोन्ही स्वरूपाच्या वस्त्या ज्या आहेत त्या बघायला मिळतात। एकीकडे माहूल आणि त्या सारखी झोपडपट्टी सुद्धा आपल्याला दिसते, तर दुसरीकडे चांगल्या वसाहती ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला या भागामध्ये दिसून येतात आणि म्हणूनच निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळेच आज मुंबई कुणाची हा प्रश्न विचारत आपण आलो आहोत चेंबूरमध्ये, जिथं सगळेच राजकीय पक्ष आणि त्याचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, नगरसेवक आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। सुरुवात करूया भाजपपासून। भाजपच्या नगरसेविका राजेश्री पालांडे आपल्या बरोबर आहे। राजेश्री ताई, तुमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रेफ्युजी कॅम्प सुद्धा आहेत आणि झोपड्यांसारखा भाग सुद्धा आहे। मागास असा हा जो भाग आहे चेंबूरचा, ज्याच्या तुम्ही नगरसेविका आहात, काय तुम्ही गेल्या 5 वर्षात कामं केली आहेत जेणेकरून जनता पुन्हा एकदा तुम्हाला निवडून देईल? मी माझ्या विभागामध्ये सर्वप्रथम रस्ते, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि पाणी ह्या विषयावर जास्त भर दिलेला आहे। त्याचप्रमाणे तुम्ही म्हटलं ना तर रिफ्युजी कॅम्प, त्याच्यासाठी गेले 4 वर्ष आम्ही मागील जे सरकार होतं त्याच्याकडे फॉलोअप करत होतं, आत्ताचे जे सरकार आहे त्याच्याकडे फॉलोअप करत आहे। रिफ्युजी कॅम्पसाठी सरकारने एक धोरण तयार केलेलं आहे आणि ते धोरण मला वाटतं ह्या 2-4 दिवसामध्ये कदाचित त्याचं घोषणा पण होईल किंवा पण सरकार सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या रिफ्युजी कॅम्पबद्दल एक चांगलं धोरण निर्माण केलेलं आहे आणि त्याचं होईल। त्याचप्रमाणे माझ्या विभागामध्ये सगळे रस्ते मी दुरुस्त केलेले आहेत। कुठेही तुम्हाला रस्त्याची दुरावस्था दिसणार नाही। 1-2 रस्ते राहिले होते, त्याचंही काम आता चालू आहे। गार्डन जे गेले अनेक वर्ष गार्डन दुरावस्थेत होते, कितीतरी नगरसेवक होऊन गेले पण गार्डन पाहिले नाही। कारण की आज तुम्ही ज्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे की बिल्डिंग एरिया आहे, स्लम्स आहे, लोकांना फिरण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी, वरिष्ठ नागरिकांना बसण्यासाठी गार्डन नाहीये। पण आता जी गार्डन तुम्ही पाहाल की ते त्याचं सौंदर्यीकरण करण्यात आलं, नूतनीकरण करण्यात आलं आणि आता ते चांगल्या अवस्थेमध्ये जिथे ज्येष्ठ नागरिकही बसू शकतात आणि स्थानिक लोकही, मुलंही खेळू शकतात अशा प्रकारे। आणि स्वच्छतेच्या बाबतीत मी बऱ्याच ठिकाणी माझ्या विभागामध्ये रस्त्यावर हा कचरा डंप पडत होता, त्या ठिकाणी मी तो रस्त्यावरचा कचरा बंद केलेला आहे आणि जास्तीत जास्त कचरा कसा उचलला जाईल। गेले अनेक वर्ष माझ्या स्लम जो विभाग आहे, जो झोपडपट्टीचा विभाग आहे, त्या ठिकाणी दत्तक वस्ती ही नव्हती, गेले अनेक वर्ष नव्हती। तर ती गेले 2 वर्ष सतत पाठपुरवठा केल्यानंतर दत्तक वस्ती तिथे पास करून घेऊन राजेश्री ताई जे काही सांगतायत त्यात किती तथ्य आहे ते बाकीच्यांकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत। माजी नगरसेवक आहेत आपल्या बरोबर राजा चौगुलेजी। राजाजी, मला सांगा, राजेश्री ताई जसं काही म्हणता आहेत की त्यांनी त्यांच्या भागामध्ये एवढं काम केलंय, चेंबूर हा आपल्या सगळ्यांचाच आहे, त्यामुळे खरंच चेंबूरचा एवढा कायापालट झाला आहे का? ज्या भागातल्या त्या नगरसेविका आहे त्या भागामध्ये खरंच एवढं काम झालंय का? ते म्हणतात तर त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवायला हरकत नाही, पण ओव्हरऑल चेंबूरचा विचार केला तर चेंबूर छेडानगर पासून ते माहूलपर्यंत हा भाग संपतो। छेडानगर या भागात जो फ्रीवे केलेला आहे ह्या सरकारने, त्या फ्रीवेमुळे संध्याकाळी वाहतुकीची एवढी कोंडी होते की महिलांना, वृद्धांना, कामावर येणाऱ्या लोकांना इतका त्रास होतो की अर्धा तास जीव मुठीत घेऊन चालावं लागतं। ॲम्ब्युलन्स अडकल्या जातात, त्याच्यामुळे अर्जन्सी, इमर्जन्सी जर केसेस असेल तर बऱ्याचशा ठिकाणी अशा डेथ झालेल्या आहेत त्याच्यामुळे। त्याच्यानंतर ह्या चेंबूरमध्ये हॉस्पिटल्सचा प्रॉब्लेम अजून सुटलेला नाही। छेडानगर, मुंजालनगर ह्या भागात जो प्रायव्हेट लेआउट आहे त्या प्रायव्हेट लेआउटचा विषय संपला नाही। 1 रुपयाचं काम ना स्थानिक आमदार, स्थानिक नगरसेविकांना, स्थानिक खासदारांनी केलेलं आहे। पर्यावरणाचा प्रश्न आहेच, आरोग्याचा प्रश्न आहे। शताब्दी हॉस्पिटल बघा, महा हॉस्पिटल बघा, त्यांची हालत काय ती बघा। त्याच्यानंतर तुमचे रस्त्यावर खड्डे, ब्रिजवरनं जी चालतात लोक, त्या ब्रिजवर, चेंबूर फ्लायओव्हरचा ब्रिज बघा, तिथे ग्रिल नाही, तिथे पेवर ब्लॉक नाहीत। मैदानाची अवस्था बघा, मैदान हे जे तुम्ही मैदान जिथे उभं राहिलं आहे त्या मैदानात फार मोठा इतिहास आहे। सुभाषनगरमध्ये खेळण्यासाठी जे मैदान होतं ते मैदानात हडप करण्यात आलेलं आहे बघा, इथे टॉवर झालेलं आहे, तिथे टॉवर झाले आहेत, ह्या मैदानाचा प्रश्न झालेला आहे। त्याच्यानंतर अनधिकृत बांधकाम, हायवेच्या दुतर्फा बघा, अनधिकृत बांधकामाचं पेव फुटलेलं आहे, इल्लीगल पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, फेरीवाल्यांचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचे प्रॉब्लेम आहे, शौचालयाची तर अवस्था फारच बिकट आहे। म्हणजे ह्या 15 वर्षामध्ये मी मागे होतो, पण ह्या 15 वर्षामध्ये ज्या प्रमाणात चेंबूरमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे होती,
RCFचा प्रश्न आहे, देवनार डम्पिंग ग्राउंड इफ एमिसला जरी असलं तरी त्याचं प्रदूषणाचा त्रास या चेंबूरवाल्यांना 70% होतोय. नक्कीच, कारण चेंबूर हा मुंबईतला सगळ्यात प्रदूषित भाग आहे आणि या प्रदूषित भागामुळे आता मुंबई हे एक प्रदूषित शहर मानलं जातं. इथं अनेक रिफायनरी आहेत आणि त्याचबरोबर जवळच डम्पिंग ग्राउंड सुद्धा आहेत, नाले आहेत, खाडे आहेत आणि त्याच्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. या भागामध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक आहेत ते काँग्रेसच्या लोकांना विचारूया. मला तुम्ही सांगा की काँग्रेसचे 4 नगरसेवक या भागामध्ये आहेत. आता जरी एक नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेला असला तरी 3 नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसचे आहेत. असं असताना या भागामध्ये एवढ्याही समस्या अजूनही का शिल्लक आहेत? एवढे वर्ष तुमचंच राज्य सरकार होतं, महानगरपालिकेमध्ये तुमचे नगरसेवक होते, सगळ्यात महत्त्वाचा विरोधी पक्ष तुम्ही होतात. असं असताना सुद्धा का विकास झाला नाही चेंबूरचा? ज्या समस्या आहेत त्या अजूनही का तशाच आहेत? मी एवढं सांगू इच्छितो की ज्या आमच्या नगरसेविका आहेत, सीमाताई राजेंद्र माहुलकर असू दे किंवा संगीता हंडोरे असू देत, यांनी जी कामं केली आहेत, तुम्ही कॅमेरा घेऊन आम्ही बोलणार आणि बाकीचे सगळे बोलणार तर सगळेच बोलतात, पण तुम्ही जाऊन जर बघितलं तर त्यांनी एवढ्या चांगल्या प्रतीचं काम केलं आहे की आज पण लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. मात्र जिथे जिथे इतर पक्षाचे आहेत, उदाहरणार्थ मला अतिशय लाज वाटते सांगायलाही की चेंबूरमध्ये आज स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे जे होते, त्यांनी एवढा वर्ष सत्तेमध्ये असताना, स्थायी समितीचा अध्यक्ष असताना, पैसा त्यांच्या हातात असताना त्यांनी शताब्दीसारखं एक रुग्णालय जे त्यांनी सुपर स्पेशालिस्ट करायला हवं होतं. कारण आजच्या घडीला सगळे जे विस्थापित होतात रेल्वे कटिंगमध्ये, रोड कटिंगमध्ये, जे सगळे येऊन चेंबूरला बसतात. आज माहुलमध्ये फार मोठ्या 17,000 नवीन घरं झाली आहेत, तिथे ती सगळे लोक येतात. मग त्याची यांनी काय सुविधा केलेली आहे? आज 25 वर्षापासून शिवसेना BJPचं सरकार आहे, का नाही त्यांनी ते हॉस्पिटल? आज तुम्हाला सांगतो, चेंबूरचं जे स्विमिंग पूल आहे, हे स्विमिंग पूल कित्येक वर्ष बंद होतं. मी कागदोपत्री सांगतो की त्याचा मी एवढा पाठपुरावा केला माझ्या पक्षाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने की आणि त्याच्यामुळे आज ते कामाला लागलं. चंद्रकांत हंडोरे जे इथे आमदार होते, त्यांच्या फंडातून स्मशानभूमी किंवा चांगले गार्डन, हे रेल्वे आले, जी मेट्रो रेल्वे, ह्या सर्व चंद्रकांत हंडोरे यांच्या माध्यमातून आले. ड्रेनेजचा मोठा प्रॉब्लेम होता. नक्कीच, जर एवढी कामं झाली तर समस्या अजूनही का शिल्लक आहेत? आपण RPIचे काही लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. राजूजी, तुम्ही मला सांगा की आपण घाटला विलेज पकडलं किंवा माहुलगाव पकडलं, तिथली परिस्थिती एवढी बिकट आहे की महानगरपालिकेनं जे PAP तिथं तयार केल्यात त्या PAP मध्ये लोक जायला तयार नाही. आणि इतकी बिकट परिस्थिती असताना एवढा महत्त्वाचा भाग जो आहे तो भाग दुर्लक्षित झालेला आहे. तिथं अजूनही पायाभूत सुविधा नाही आहेत. काय काय त्रास होतो तिथल्या लोकांना? त्या लोकांना खूपच त्रास आहे. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, आरोग्याची हानिकारक आहे. त्या ठिकाणी 9 लोक डेंग्यूच्या आजाराने मेलेले देखील आहेत. त्या विभागात कुणाचं अजिबात लक्ष नाही, त्यामुळं त्या विभागात त्या ठिकाणचा विकास अजिबात झालेला नाही त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी बेरोजगारीचं जास्तीत जास्त प्रमाण आहे. त्याचबरोबर जे नशेली मुलं आहेत, ज्यांनी म्हणजे ड्रग्सच्या माध्यमातून कमी वयामध्ये त्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे, याला देखील संरक्षण मिळालं पाहिजे. आणि आरोग्याला हानिकारक आहे या गोष्टी सर्व. नक्कीच, नुसतं या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आहे असा भाग नाही, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर क्राईम सुद्धा होत असतं. एक मोठा वर्ग जो आहे तो या संपूर्ण याच्यामध्ये अडकलेला आहे. महानगरपालिकेने एवढे PAP तयार केले, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, पण पायाभूत सुविधा मात्र पुरवल्या नाही. त्यामुळे जेव्हाही कोणाला रिहात करण्याचा प्रश्न येतो ते माहुलला यायला तयार होत नाही. तुम्ही सत्तेत होतात, काय ही इतकी वाईट परिस्थिती या भागामध्ये राहिली? आम्ही महानगरपालिकेमध्ये असताना पण इथली जी मूलभूत सुविधा आहे ती योग्यपणे राबवली गेलेली नाही. आम्ही लोक असताना, सत्तेत असताना सुद्धा इथले जी क्राईम आहे ते पोलीस जी कर्मचारी आहेत त्यांना प्रॉपर, आता पोलीस स्टेशनच्या आमच्या सुभाषनगरमध्ये आत्ता झालं उद्घाटन. एवढ्या वर्षानं जे अडकून राहिलेलं सुभाषनगरचा जी बीट आहे, प्रयत्न चालू होतं पण ते झालं नाही. आणि शेवटी फुटपाथवर टाकून ती चौकी बनवली गेली आमच्या संरक्षणासाठी. ती पण चौकी फुटपाथवर बनवली गेली. आता ही काय होणार ते माहित नाही, पण या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम पॉप्युलेशन सुद्धा आहेत. समाजवादीचे काही पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत. मला सांगा की एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर्वी एकेकाळी हा क्राईम साठी फेमस असलेला भाग होता, आता मोठ्या प्रमाणावर इथं रहिवाशी इमारती झालेल्या आहेत. खरंच क्राईमचा टक्का कमी झालेला आहे का अजूनही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे क्राईम आहे ते होत राहतं? क्राइम का कुछ भी कम नहीं हुआ है
और चेंबूर बहुत महत्वपूर्ण एरिया है मुंबई का, और खासकर सेंट्रल सबब में ये विकसित एरिया माना जाता था, लेकिन पिछले 15 सालों से आप देखो कोई काम नहीं हुआ। आप सड़कें अभी देख लीजिए, बारिश के दिनों में आते हैं, ट्रैफिक इतना जाम हो जाता है सड़कों के खड्डों की वजह से। मोनो रेल जिस पर चलती है आरसी मार्ग, वहाँ रिक्शा वाला जाने को तैयार नहीं होता है। आपका अर्जेंट काम हो, कुछ हो, आप जाइए, एक एक 1.5 घंटा वहाँ से स्टेशन कुर्ला या चेंबूर पहुँचने को लग जाता है। इतनी खराब सूरत हाल है, लेकिन आज तक किसी ने वहाँ काम नहीं किया है। गंदगी आप देख लीजिए, जगह जगह कूड़े के ढेर मिलेंगे। सड़कें आप देख लीजिए, ऐसा लगता है कि विकसित एरिया है ही नहीं। स्लम्स यहाँ है, स्लम्स के लिए कोई काम नहीं हुआ, उनके उद्धार के लिए कोई काम नहीं है। बेरोजगारी है और क्राइम का रेट यहाँ तकरीबन सबसे ज्यादा है। गोंडी और वहाँ के बाद यहाँ क्राइम का रेट बहुत ज्यादा है, लेकिन क्राइम के लिए भी कुछ नहीं। ड्रग एडिक्शन, ड्रग्स का भी बहुत बड़ा मामला है यहाँ, बड़े बड़े रैकेट्स हैं यहाँ, वाटर रैकेट है, इलीगल कंस्ट्रक्शन का काम बहुत ज्यादा इस एरिया में है। इलीगल काम पर कोई ध्यान नहीं दिया और आज तक कुछ मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये नवीन पायाभूत सुविधा, ती मेट्रो असो किंवा ईस्टर्न फ्रीवे असो, हे जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून मुंबईकरांना जरी त्याचा फायदा झालेला असला तरी चेंबूर वासीय मात्र या सुविधांमुळे कुठे ना कुठे अडचणीत सापडले। नेमकी काय त्यांची अडचण आहे आणि ती अडचण सोडवण्यामध्ये महानगरपालिका अपयशी ठरली आहे का, राज्य सरकार अपयशी ठरते का, हे आपण जाणून घेणार आहोत। परंतु वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। मुंबई कोणाची या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण आलो आहोत चेंबूरमध्ये। चेंबूर हा असा भाग आहे जिथं मोनो तयार झाली, याच भागामध्ये ईस्टर्न फ्रीवे सुद्धा झाला। परंतु या सुविधांमुळे मुंबईकरांना जितकी सुविधा मिळाली तितकंच कुठे ना कुठे चेंबूरकर जे आहेत ते कुठे ना कुठे अडचणीत सापडले आहेत। आपण इथे जे आपल्या बरोबर मान्यवर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही मगाशी मला म्हणालात की ही जी सुविधा तयार झाल्यात या सुविधेमुळे चेंबूरकरांची मात्र असुविधा झाली, ती कशी? भयंकर प्रमाणात सुविधा झालेली आहे। फ्रीवेवरना एखादी व्यक्ती मुंबई साईडला जाते तर 20 मिनिटात, पण जेव्हा येते तेव्हा पाऊण तास, एक तास त्या ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं। कुठलंही नियंत्रण नाही, प्रवाशांना किंवा पब्लिकला क्रॉस करायला जागा नाही, ॲम्ब्युलन्स अडकल्या जातात। वाहनं थांबल्यामुळे जे वायू प्रदूषण होते त्याचा भागच वेगळा येतो। दुतर्फा ह्या हायवेच्या बाजूला, फ्रीवेच्या बाजूला, खेडानगरच्या बाजूला ज्या अनधिकृत बांधकाम आणि झोपड्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो। सर्व्हिस रोड दिलेले आहेत, जिथे सर्व्हिस रोड दिलेले आहेत ते नागरिकांना सुविधासाठी सर्व्हिस रोड दिलेले आहेत, जिथे हायवे पासून त्या सर्व्हिस रोडवर या फ्रीवेच्या ट्रॅफिकमुळे मोठमोठे कंटेनर, मोठमोठे टँकर संध्याकाळी सोडले जातात। काय करायचं लोकांनी? नागरिकांनी तक्रारी देऊन रिप्रेझेंटेशन करून थकले। रस्ता रोको, आता नागरिक म्हणतायत की आमचा जीव बळी गेला, आमच्या मुलांचा बळी गेला त्या फ्रीवेवर, हायवेवर, तर ते बळी गेल्यानंतर आम्हाला हे सरकार हे आम्हाला न्याय देणार आहे का? नाही, आपल्या बरोबर सेनेचे शेखर चव्हाण आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। शेखरजी, मला सांगा की आता तुमचे आमदार आहेत या भागामध्ये, तुमचे नगरसेवक आहेत, आता तर 3 नगरसेवक तुमचे या भागामध्ये होत आहेत। असं असताना सुद्धा या जरी पायाभूत सुविधा तयार केलेल्या असल्या तरी चेंबूरकर वासियांना कुठेतरी दुर्लक्षित करण्यात आलं, कारण सगळ्यात मोठी कोंडी आता त्यांची होते। काय करताय तुम्ही याच्यासाठी? चेंबूरमध्ये आमचं चांगले काम करतात खासदार साहेब, लोकसभे आमचे खासदार आहेत राहुल शेवाळे साहेब, ते चांगलं काम करतात। परत आमचे आमदार आहेत प्रकाश भाऊ पाथर्पेकर, आमची नगरसेविका आहे सुप्रजाताई, अनिल पाटणकर आता आमचे शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत, ते चांगलं काम करतात। तुम्ही चांगलं काम करतात म्हणजे नेमकं काय करतायत? कारण या समस्येतून सोडवणूक झाली पाहिजे। तुम्ही आपलं महानगरपालिकेचं हे घ्या, आपलं स्विमिंग पूलचं, ते माननीय नगरसेविका प्लस स्थायी समितीमधनं ते सँक्शन करून त्यांनी तो फंड आणून तो काम चालू आहे। परत डायमंड गार्डनचं सुशोभीकरणचं काम ते आमच्या प्रकाश भाऊ पाथर्पेकर यांच्याच फंडातून चालू आहे। परत काही छोटे नाले असतील, ड्रेनेजचे असतील, ते पण सिद्धार्थ कॉलनीमधले छोटे ड्रेनेजचे जे आहेत, मूळ सुविधा ते जे आहेत ते पण सँक्शन करून नगरसेविकांनी घेतले। नगरसेविका आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सुप्रजाताई, मला सांगा की इतके वर्ष झालेत महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत, समस्या ज्या आहेत त्या कुठेही सुटताना दिसत नाही। विकास नक्कीच होतोय, पण तो विकास स्वतःहून होत असल्यासारखा तो विकास होतोय। त्या विकासासाठी नगरसेवक आणि आमदार, खासदार यांनी जे प्रयत्न करायला पाहिजे ते कुठेतरी
कमी पडताना दिसत आहेत का? असं कोणाला काय वाटतंय? कारण का या विभागात जेवढी कामं झाली आहे एम वेस्ट वॉर्डमध्ये, मी तुम्हाला चॅलेंज लावते, अशा कुठल्या विभागात एवढी कामं झालेली नाही आहेत. आताच मी आले कारण का मला माहित नव्हतं की तुमचा इंटरव्ह्यू चालू आहे. तर आमचे शाखा प्रमुख आहेत सन्माननीय शेखर चव्हाण, ते मला म्हणाले कोणीतरी इथे आक्षेप घेतलाय स्विमिंग पूल बद्दल. तर स्विमिंग पूलचं काम 7 वर्ष बंद पडलेलं, ते सन्माननीय खासदार व माजी स्थायी समिती अध्यक्ष त्यांच्या बरोबर मी पाठपुरावा करून त्यांनी सँक्शन केलं आणि ते काम चालू झालंय. आणि आता 8 महिन्यामध्ये स्विमिंग पूल हा लोकार्पण करण्यासाठी आपण तयार करतोय. स्विमिंग पूल जो आहे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे या भागातला, कारण वर्षानुवर्ष या मुद्द्यावर इथं मतं जी आहे ती मिळवली जातात. काँग्रेसची मंडळी आहे ज्यांना आक्षेप आहे या मुद्द्यावर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही मला मगाशी सांगत होतं की 4-4, 5-5 वर्ष झाले फक्त याच मुद्द्यावर इथं लोक मतदान करत असतात आणि अजून काही मात्र हा स्विमिंग पूल तयार होत नाही. मी सांगतो, या स्विमिंग पूलसाठी मी आंदोलन छेडलेलं, सायांची मोहीम घेतलेली. सुहास करवंदे साहेब, जर त्यांना ठाऊक असेल, सुहास करवंदे साहेब हे सहआयुक्त होते आणि जे संबंधित सर्व अधिकारी होते त्यांच्याशी पाठपुरावा करून आंदोलन केल्यानंतर राहुल शेवाळे साहेब स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी त्यावेळेला फंड डिक्लेअर केला. म्हणजे आम्ही ज्या वेळेला आज आंदोलन करतो दुसऱ्या दिवशी त्यांनी फंड पास केला. ही आमची ताकद होती सगळ्या संघटनेची. त्याच्यामुळे ते स्विमिंग पूलचं काम चालू आहे. असंच त्यांनी आहे ना मोठेपण दाखवावं आणि जे शताब्दी हॉस्पिटल आहे ना त्याच्याकरताही असं दाखवा, नाही तर माझ्या मते ना हे सगळे प्रायव्हेटायझेशन करून हे सरकार सगळं विकून टाकेल. नक्की. हॉस्पिटलचा एक मोठा समस्या आहे म्हणते, तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? हॉस्पिटल जे आता शताब्दी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या खाजगी संस्थांना त्यांनी डायलिसिस सेंटर, ब्लड चेकअपचं सगळं, MRI सगळं दिलेलं आहे. परंतु प्रायव्हेट आहेत ते लोक त्यांच्या मनमानी पद्धतीने त्याचे चार्जेस लावतात. महानगरपालिका वेगवेगळ्या कराच्या रूपाने लोकांकडनं औषधांसाठी कर घेते, त्यातनं खर्च करते. तर लोकांनी इकडे गरीब लोक आहेत त्यांनी का म्हणून पैसे भरावेत? इकडल्या लोकांना त्याच्या काय सुविधा देतात? सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल का नाही झालं आजपर्यंत? एवढी वर्ष सत्तेत असतानाही त्या हॉस्पिटलची, शताब्दी हॉस्पिटल म्हणजे खंडर दिसतं. आपण जाऊन बघा, बाहेरनं शूटिंग करा, आत्ता जाऊन करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शताब्दी हॉस्पिटलला जवळजवळ 3 ते 4 लाख एरिया कव्हर होतो शताब्दी हॉस्पिटलसाठी. पण इमर्जन्सी ऍक्सिडेंट किंवा इमर्जन्सी केसेस असतील तिथे ऑपरेशन होत नाही, त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये हलवावं लागतं. आणि इमर्जन्सी केसेस आलेले शताब्दीमधून त्या प्रक्रिया पूर्ण करून सायन हॉस्पिटलला जाईपर्यंत माणूस जातोय. नक्कीच आपण सत्ताधाऱ्यांना विचारूया की नेमकं काय झालंय. शताब्दी एवढं महत्वाचं रुग्णालय आहे मुंबई महानगरपालिकेचं, पण हे रुग्णालय गेले काही वर्ष जे आहेत ते मरणावस्थेत चाललं आहे. तिथं काही नवीन गोष्टी होताना दिसत नाही. असं का होतंय? कारण या भागातल्या लोकांना, विशेषतः झोपडपट्टी असेल, जवळपास इतक्या मोठ्या झोपडव्या आहेत, अशा असताना सुद्धा हे हॉस्पिटल का सुधारलं जात नाही? सन्माननीय अणुशक्ती नगरचे आमदार सन्माननीय काते साहेब त्यांनी पाठपुरावा करून आता त्याचं पूर्ण आपण रिडेव्हलपमेंट करतो आहे आणि जे नवीन फॅसिलिटी आहे ते पण आपण चालू करतोय. ऑलरेडी सँक्शन झालंय महानगरपालिकेमध्ये आणि सन्माननीय खासदार राहुल शेवाळे साहेबांनी पण याचा पाठपुरावा करून ॲडिशनल कमिशनर आणि कमिशनरांची भेटून हे ऑलरेडी सँक्शन करून आता हे थोड्याच महिन्यात चालू होईल. आणि हे काय आम्ही फक्त इलेक्शन पुरतं करत नाही. शिवसेना हे खरंच खूप वर्षानुवर्ष लोकांसाठी झटते आहे. तर हे आता इलेक्शन आल्यामुळे लोक आक्षेप हे करतायत. तर तुम्ही कुठेही सिद्ध करून दाखवावं की इथे विभागात काय काम काही झालं नाहीये. या ठिकाणी जे मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची डॉक्टरची उपलब्धता नाही. त्या ठिकाणी डिलिव्हरी होते वेळेस त्या ठिकाणी 2 महिलांचा आणि त्यांच्या बाळांचा मृत्यू झालेला आहे. महाहॉस्पिटलला देखील तीच अवस्था आहे. महाहॉस्पिटलच्या 4-4 मजली इमारती उभ्या राहिल्यात पण त्या ठिकाणी डॉक्टरची सुविधा अजिबात नाही. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रुग्णांवर उपचार होत नाहीत. आपण बघतोय अजून काही जणांना आक्षेप आहे. काय म्हणलाय तुकाराम काते आत्ता आमदार झाले 2 वर्षापूर्वी, परंतु त्याच्या आधी ते मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते. गेली 10 वर्ष ते नगरसेवक होते. तेव्हा का शताब्दी हॉस्पिटलचा कायापालट केला नाही? राहुल शेवाळे स्टँडिंगचे चेअरमन होते, का नाही केला? त्या फक्त राम मनोहर लोहिया नाव देण्यासाठी तेवढं फक्त हॉस्पिटल आठवलं शताब्दी हॉस्पिटल आहे. आम्ही एक विनंती केलेली की सन्माननीय, आम्ही जरी काँग्रेस पक्षाचे असलो तरी आम्हाला बाळासाहेबांबद्दल आदर होता. आम्ही विनंती केलेली की बाळासाहेबांचं नाव त्या शताब्दी रुग्णालयाला द्यावं. पण
यांनी काही पैसे मिळाले काय मिळाले मला माहिती नाही, पण डायरेक्ट पंडित मदन मालवीय यांचं नाव दिलं असा आरोप करतात. सत्ताधाऱ्यांना विचारूया, एवढं मोठं रुग्णालय आहे जिथं लाखोची लोकसंख्या आजूबाजूला असताना का सुधारणा होत नाहीये? आणि आता जसं सुप्रदाताई म्हणतात, खरंच स्विमिंग पूल असो किंवा मग आता हे हॉस्पिटल असो, यांचा कायापालट या 2 वर्षामध्ये लगेच व्हायला सुरुवात झाली आहे. नाही, त्यात पण तथ्य आहे की आता ते काम सुरू झालेलं आहे, पण गेले अनेक वर्ष ते प्रलंबित होतं. आणि खरोखर मी एक नगरसेविका असली तरी या विभागातली एक नागरिक आहे. शताब्दी रुग्णालयामध्ये ज्या प्रकारे सुविधा पाहिजेत त्या सुविधा नाहीये. मी स्वतः त्या रुग्णालयामध्ये अनेक वेळा वारंवार जाते, पण आता जर सुविधा होणार असतील आणि त्याचं कायपालट होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मी स्वतः एक नगरसेविका असताना मी एक पेशंटला घेऊन गेली असते डिलिव्हरीसाठी. त्या ठिकाणी NICU नाहीये लहान मुलांचं. ज्यावेळी एखादी स्त्री प्रसूती झाल्यानंतर त्या बाळाला समजा त्या पेटीमध्ये, काचेच्या पेटीमध्ये ऑक्सिजनसाठी ठेवायचे असेल तर तिथे लगेच ताबडतोब सायन हॉस्पिटल किंवा राजावाडी, पण त्या वेळामध्ये ते बाळ दगावू शकतं. तर मी त्याच्यासाठी 3 वर्ष कंटिन्यू पत्र व्यवहार करते, पण अद्याप तिथे नाही. मला एकच उत्तर मिळतं की होणार आहे होणार आहे होणार आहे, पण कधी होणार आहे? चेंबूर कॅम्पचं जे प्रसूतीचं जे हॉस्पिटल होतं लहान मुलांसाठी, तिथं महिलांसाठी होतं, ते हॉस्पिटल पूर्ण जमीनदोस्त केलेलं आहे. आणि त्याचं काय अजून त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तिथे स्थानिक आमदार पण आहेत, नगरसेवक पण आहे, BJPचे आहेत. आणि यांचं सरकार इथं दिल्लीमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबई महानगरपालिका गेले 25 वर्ष आहे. एवढंच काय, तुम्ही जाऊन जरा महानगरपालिका मुंबई, नवी मुंबईची महानगरपालिका गणेश नाईक साहेबांनी कशी केली आणि हा मुंबई महानगरपालिकेचा तुम्ही बघा की किती अंधाधुंद कारभार चालला आहे. ह्यांचेच एक दुसऱ्यावरती अपक्ष हे घेतात, हस्तक्षेप करतात की काय ना काय तरी यांनी गफला केला, त्यांनी घोटाळा केला, हेच चाललंय. याच्यामध्ये आमच्यासारखे स्थानिक आणि गरीब जनता आहे ती पण भरवल्या जाते. यांचं म्हणणं आहे की घोटाळ्यांची महानगरपालिका झालेली आहे. 25 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात, शिवसेना आणि भाजप. खरंच ही घोटाळ्यांची महानगरपालिका झाली आहे. या घोटाळ्यांमुळे कुणाचाही विकास होत नाही, मोठे होत आहेत ते फक्त नगरसेवक. घोटाळे तर आता हल्ली काय हे झालंय, पण ते घोटाळे नगरसेवक किंवा कुठल्याही पक्षामुळे होत नाहीये. सगळ्यात पहिले तर जे आयुक्त आहेत किंवा उपायुक्त आहेत हे डिसिजन मेकर असतात. अल्टिमेटली आम्हाला फक्त तिकडे पासिंग ऑर्डर असतात. जर तुम्ही मध्ये फणसे साहेबांचं, स्टँडिंग कमिटी अध्यक्ष, त्यांचं जर तुम्ही स्टेटमेंट वाचलं असेल, तुम्हाला आयडिया आली असेल की महानगरपालिका कशारीत्या खरं तर चालते. आणि जर कोण घोटाळ्याचे आरोप लावत आहे, म्हणजे जर BJP पण जर लावत आहे तर CM शेवटी BJPचा आहे, मग त्यांनी ऍडिशनल कमिशनर किंवा कमिशनरला चेंज करावं जर त्यांना वाटतं, आणि हे घोटाळ्यांवर रोक लागेल. नक्कीच आपण बघतो या सगळ्या गोष्टींना घोटाळे कारणीभूत आहे असं म्हटलं जात आहे. खरं तर इथं वेळ झाली एका ब्रेकची, आणि या ब्रेक नंतर आपण या सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत की घोटाळे हे मुंबईला अविकसित ठेवण्यामध्ये किती महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात आणि खरंच नगरसेवकांचा त्यात किती हात असतो. मुंबई महानगरपालिका ही घोटाळ्यांची महापालिका झालेली आहे. या महापालिकेत होतात ते फक्त घोटाळे आणि त्याच्यामुळं नागरिकांचा विकास होत नाही असं म्हणणं आहे विरोधकांचं. नेमकं आणखी काय काय त्यांचे आक्षेप आहे ते जाणून घेऊया. तुम्ही म्हणालात की घोटाळ्यांची महानगरपालिका आहे ही, काय काय घोटाळे या महानगरपालिकेत झाले ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसला? सगळ्यात महत्वाचा घोटाळा मी मागची या 5 वर्ष किंवा 10 वर्षाचा जात नाही. 2016ला मुंबईत जे खड्डे होते त्या खड्ड्याचा त्रास हा हायकोर्टच्या जज पासून खालच्या जनतेपर्यंत झालेला आहे. त्या रस्त्याच्या घोटाळ्यामध्ये किती टेंडर निघाले, किती कोट्यावधींचा घोटाळा झाला, किती कंत्राटदार आतमध्ये गेले. कंत्राटदार कशासाठी आतमध्ये गेले की घोटाळे केले म्हणून. ह्या घोटाळ्यांना, ह्या कंत्राटदारांना टेंडर देतो कोण? पास कुठे होतात? सत्ताधारी पक्षच पास करतो ना. सत्ताधाऱ्यांचा दोष आहे याच्यामध्ये 100%. जर सत्ताधारी एखादा चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट स्वतःला घेत असतील, आणि जर घोटाळे होतात त्याचा जर त्रास, त्याचा जर बिल ते प्रशासनावर फाडत असतील तर सर ह्या लोकांनी सांगावं सत्ताधाऱ्यांनी. नगरसेवक किती जबाबदार आहेत घोटाळे? नगरसेवक तेवढे जबाबदार आहेत जेवढे ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांना जे कॉन्ट्रॅक्ट देऊन जे त्यांच्यावरती पाहणी करत नाही, काय नाही करत, फक्त नावासाठी कॉन्ट्रॅक्ट साईन झाले की तो नंतर मला 10% 15% आणून देत, असं नाही चालत.
आणि ते झालं नाही पाहिजे. पर्सेंटेज ठरलेले असतात यांचे सगळे जे घोटाळे करणारे यांचे प्रशासन यांचं सगळं यांचं त्याच्यामुळे यात फावतं. इथे जे आंबेडकर गार्डन आहे हे नीलम डोळस यांच्या फंडातून बांधलं गेलेलं बघा किती चांगल्या प्रकारे ते बांधलेले आहे. ते नगरसेवक जबाबदार आहेत घोटाळ्यांना असं म्हणणं आहे. नगरसेवकांची भूमिका काय असते, घोटाळ्यांना नगरसेवक किती जबाबदार आहे? नाही मुळीच नाहीये. विरोधकांना बोलायला काही अर्थ नाहीये. ज्या ठिकाणी आमचीही कामं होत नाही त्या ठिकाणी नगरसेवकही पोटतिडकीने बोलत असतो. आणि जेव्हा खरोखर मुंबईकरांना खड्ड्याचा त्रास झाला तेव्हा भारतीय जनता पार्टीने हा आवाज उघडला. आमचे सन्माननीय अध्यक्ष अडकण आशिष शेलार पण आवाज केलेला आहे. हे घोटाळे काय 2.5 वर्ष झाले होता. अगोदर कुणाची सरकार होती? मला एक सांगा, नवनिर्माण सेना रस्त्यांच्या याच्यावर आंदोलन करणारे एकच पक्ष होता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. खड्ड्यात चीफ इंजिनियरला उभा करणारा माणूस कोण? तर संदीप देशपांडे. त्या खड्ड्याच्या प्रश्नाला आवाज उठवण्यासाठी संदीप देशपांडे आणि आमचे संतोष जुरी जेलमध्ये गेले. सत्ताधाऱ्यांना विचारूया. म्हणतायत की सगळे जबाबदार तुम्ही आहात, तुमचं लक्ष नाहीये आणि म्हणूनच प्रशासन फावतंय आणि मुंबई जी आहे ती खड्ड्यात जाते. कुठले रस्ते? नगरसेवकांच्या विभागातले रस्ते की स्टेट हायवेचे रस्ते? स्टेट हायवेचे रस्ते हे MMRDA PWD यांच्याकडे असतात. जे आतले जे विभागातले जे रस्ते असतात ते महानगरपालिकेकडे असतात. आता माझ्या विभागात जर तुम्ही रस्ते बघाल तर 90% रस्ते हे झालेले आहेत आणि चांगले आहेत. मी माझे फोटोग्राफ्स पण आणलेत आपल्याला दाखवायला. आणि खरं तर सांगू तर हे त्या विभागातले नगरसेवक पण जबाबदार असतात की त्यांच्या बरोबर पाठपुरावा करून त्यांच्या डोक्यावर उभे राहून काम करून घेणं. रस्त्यांची खरंच अशी परिस्थिती आहे का? सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? या 146च्या मान्य नगरसेवका सुप्रताताई फातर्कर यांनी जे सांगितले ते अत्यंत बरोबर आहे. 99% या विभागामध्ये त्यांच्या विभागामध्ये खड्डे मुक्त आहे. फक्त 1% कुठेतरी बाकी असेल एवढं बोलत आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? सगळे रस्ते झाले? या विभागामध्ये चांगली व्यवस्था झालेली आहे, रस्ते चांगले झालेले आहेत. इकडे कुठल्याही प्रकारची अशी काही अडचण नाही. यांचे काम लोकांना विचारूया, इथले सामान्य नागरिक कोण आहे? इथले सर्वसामान्य नागरिक कोण आहे? तुम्ही मला सांगा की खरंच या भागातले सगळे रस्ते, अख्खा चेंबूर जो आहे तो चकाचक आहे? नाही, ह्या अजून इथे रस्त्याची काही सुधारणा झालेली नाही. काही रस्ते ठिकाणी असंच पडलेलं आहे आणि प्रशासन आहे ना ह्याच्याबद्दल आम्ही आवाज उठवतोय. प्रशासन ह्याच्यासाठी काही हे होत नाहीये. आपण नागरिकांना विचारूया, काही दुसऱ्या पक्षाचे पण लोक आहेत त्यांना आपण विचारूया. चेंबूर की सारी समस्याएं खत्म हो गई, सारे रास्ते चकाचक हो गए, ऐसा कहना है सत्ताधारियों का. आपका क्या कहना है? सत्ताधारी यही कहेंगे, कुछ काम करते नहीं 5 साल. मुंबई महानगर कॉरपोरेशन घोटालों का अड्डा हो गया है. कि जो गटर में एक केमिकल डाला जाता है वो RTI से पता चला 65 रुपये लीटर है और महानगर पालिका उसको 300 रुपये लीटर से खरीदती है. ये है. अब यहाँ मार्टी गार्डन देख लीजिए आप, सुविधा नहीं है. शाम में लोगों का आना जाना दुश्वार है. चर्स पीने वाले गर्दुल्ले वहाँ आके बैठते हैं लेकिन कोई हालत नहीं. चेंबूर में एक बहुत बड़ा एरिया स्लम का एरिया है, उनकी सुविधा के लिए कुछ नहीं है. 2 हॉस्पिटल यहाँ बड़े हॉस्पिटल हैं, बहुत पुराने. एक माँ हॉस्पिटल, एक शताब्दी. आप जाके देख लीजिए, बिल्कुल ऐसा लगता है जैसे वो भी झोपड़पट्टी है. नक्कीच, कारण या हॉस्पिटलमधलंच एक प्रकरण आता काही दिवसांपूर्वी पुढे आलेलं होतं. हॉस्पिटलमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू होता, जेव्हा की त्या ठिकाणी OPD चालणं गरजेचं होतं. जे कोणी तिथं रुग्ण आले होते त्यांची सेवा होणं गरजेचं होतं. त्या दिवशी मी तिथे होती आणि ते पाहिलं की त्यांनी एवढा म्हणजे हा ठरवून कार्यक्रम केलेला असतो. कारण आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला म्हणतात की शांतता राखा, पण त्यांनी डीजे लावलेला होता. अक्षरशः OPD बंद केलेली होती. तुम्हाला व्हिडिओ क्लिप पण तुम्ही पाहिलं असाल. TV9 ला 1 तास त्याची मुलाखत चाललेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी अक्षरशः मुलांना OPD मध्ये घेतलं नाही. सर्व महिला जे 700 ते 800 लोक असं असू दे सत्य त्यावेळेस हे सत्तेत असताना यांच्या काळात हे चालू होतंय आणि ह्या सांगतात की आम्ही उपस्थित होतो. म्हणजे यांच्या उपस्थितीमध्ये, या पक्षांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम झाला. याचा किती गंभीरपणे विचार करायला हवा की तिथे पेशंटला तिथे इलाज करणं गरजेचं आहे की तिथे हळदी कुंकू करणं गरजेचं आहे आणि ते डीजे लावून आणि या स्वतः होत्या तिथे. प्रशासन आज सगळे रस्त्यावरती बोलतायत, रस्ते करतायत, पण आघाडी सरकारमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार होतं, एवढा जनतेचा पैसा जो मोनो रेल्वेमध्ये टाकला गेला तो अक्षरशः जनतेला आणि त्याचा काही उपयोग झाला नाही आहे. त्या जनतेला काही उपयोग आहे. आता तुम्ही काही मोनो रेल्वे जाऊन बघा. मोनो रेल्वे
मनोचा सगळा पैसा वाया गेला. इकडचे आमदार 15 वर्ष आहे ना काँग्रेसचे आमदार होते, परत आहे ना आणि कॅबिनेट मंत्री होते, सामाजिक न्याय मंत्री होते. कोणी त्यांचे ना आमदारांनी त्या आमदारांनी 15 वर्ष सत्ता असतानाही कुठल्याही चेंबूरचा विकास केला नाही. फक्त ते सगळा पैसे आहे ना मोनोरेलच आली, फक्त सगळा पैसा आहे ना आणि फक्त वाटे लावले. ज्या नगरसेवक होते जे नगरसेवक होते, नगरसेवकांनी जी कामं केले, आमच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी कामं केल्यानंतर फक्त काँग्रेसवाल्यांनी ना पाट्या लावल्या आपल्या. मोनोरेलचे पैसे वाया गेले का? 100%. त्याच्यामुळे असं झालं, मोनोरेल पहिलीच नुकसानीत होतं, प्लॅनिंग केलं नाही कुठून कसं पाहिजे, आणि काही महिन्यापूर्वी मोनोरेल घसरली, त्याच्यामुळे आता लोक जातच नाहीये. खेळण्याचं साधन झालं. मोनोरेल जे आहे ते लहान मुलाच्या खेळण्याचं साधन झाले. एक लहान बाळ जर रडत राहिलं तर आई बोलते जा बाळा हे घे 10 रुपये आणि मोनोरेल मध्ये फिरून ये. त्यामुळे तेच सांगायचं होतं. झालं ना, नवरा बायकोचं भांडण झालं तर नवरा बायकोला बोलतो जरा मोनोरेल मध्ये जाऊन ये, जरा मस्तपैकी होशील. एक टॉय सिस्टम झालं, टॉय सिस्टम. आज 17,000 नवीन जे फ्लॅट आहेत म्हणजे विस्थापित लोकांना ते माहूलला तयार होत आहेत, म्हणजे झालेत तयार. आता तिथे सगळी लोक एकदा गेल्यानंतर हे काँग्रेस सरकारने केलेलं आहे आणि अतिशय चांगलं काम आहे. मी छाती ठोकून सांगू शकतो, माहूलला जायला कोणीच तयार नाही, माहूलला जायला कोणीच तयार नाही. अक्षरशः नियोजन नाहीये. आरसी मार्ग बघायला वाहतुकीची कोंडी आहे. जो 10 मिनिटाचा रस्ता आहे त्याला 1 तास लागतोय. नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे. ते काँग्रेसचं मोनोरेल आणखी पण नियोजनाअभावी त्याचा दुरावसा झाला, लोकांना भयंकर त्रास होतो. आणि मॅडम त्या विभागातला वार्ड क्रमांक या वार्डामधलाच विषय आहे. मी स्थानिक नागरिक आहे इथला. आज जे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम झालं बोलतात, सगळे दावा करतात. सगळा दावा हा खोटा आहे. आज बाजूलाच एक मोठा नाला आहे, त्या नाल्याची एवढी दुर्दशा चाललेली आहे की त्याचं रुंदीकरण नाही होत. तिथं घुशे आहेत, उंदीर आहेत आणि त्या ठिकाणी घुशे आहेत, उंदर आहेत, मच्छरचा त्रास आहे. 100-125 स्लम वस्ती आहे. लोकांना आरोग्य मिळत नाही, त्रास होतो त्या ठिकाणी. आज फुटपाथ बनवण्याची प्रक्रिया चालती. 2-2 वर्षे फुटपाथ तोडून पडलेलं असतं. आज NJ आचार्य मार्ग रेल्वे स्टेशन सारखा रोड आहे, तो रोड सुद्धा आज जाऊन तुम्ही बघू शकता. त्या रोडला फुटपाथ बांधलेला नाही, अर्धवट फुटपाथ सोडलेला आहे. हे याला कॉन्ट्रॅक्टरला विचारलं, कॉन्ट्रॅक्टर जबाबदार का नगरसेवक जबाबदार? आज या ठिकाणी मनोरेल आहे त्याचा फायदा कोणाला झालाय? चेंबूरकरांना अजिबात फायदा झालेला नाही. ते मनोरेल फक्त माऊल पर्यंत आहे. आता आमचं सरकार 7 रस्त्यापर्यंत करणार आहे, कारण काँग्रेस सांगते की आम्ही मनोरेल केली, पण मनोरेलचा का चेंबूरकरांना अजिबात फायदा झाला. मैडम मैं वार्ड 140 में हूँ, 150 में हूँ मैं हांडोरे के एरिया में, लेकिन उधर कुछ काम नहीं हो रहा. नल का काम, गटर का काम, ये बहुत समस्या. और हमारे एरिया में इतना मलेरिया होता है कि मुझे पेस्ट कंट्रोल को बुलाना पड़ता है. सामान्य नागरिकांच्या व्यथा जाणून घेत आहोत. आणखी काही स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरी सुद्धा वॉटर, गटर, मीटर यासारख्या सामान्य सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा लोकांना मिळत नाही, आणि त्याही देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये. काही सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुमच्या भागात. आमच्या भागात ना संडासाचे फक्त शिवसेना सत्तेधारी आहे. खड्डे तर आहेतच रस्त्यात, आणि फक्त काम काय करतात नारळ तोडण्याचं. नारळ काय कोणीही तोडू शकतं. आम जनतेला 10 रुपये म्हणजे जास्त नाहीत. हे तर नगरसेवक आहेत आणि सत्ताधारी लोक आहेत. हे नारळ तोडण्याचे काम काय? BMC विषय राहिला शताब्दी हॉस्पिटल आणि हे आपलं हॉस्पिटलमध्ये काही सुविधा उपलब्ध नाही. तिथं गेली आम जनता गेली तर त्यांना तिथे थांबवून देत नाही. त्यांचे पदाधिकारी गेले की बरोबर पेशंटला हे करतात. या भागामध्ये रिडेव्हलपमेंटचा पण मोठा समस्या आहे. मी घाटल्यामध्ये SRA बिल्डिंगमध्ये राहतो, लकडीनगरमध्ये. त्या बिल्डिंगमध्ये राहताना आम्हाला 10 वर्ष आले, अजून कुठलाही अलॉटमेंट लेटर दिलेलं नाही SRAच्या वतीने. मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा की तिथे वरच्या रूम आहेत ना, पॅप ज्या रूम असतात त्या BMCला ठेवलेल्या असतात, त्या रूम परस्पर विकल्या त्या लोकांनी. तिथे लोक PAPचे रूम, ते लोक प्रायव्हेट लोक राहिले. मग मी BMCला माहिती अधिकार टाकला की बाबा ह्या बिल्डिंगमध्ये आलेली लोक ही कुठली आहेत, तर त्याने आम्हाला सांगितलं ही सोसायटी कार्यालय क्षेत्रच नाही सांगितलं. मग ही रूम लोक आलेली कुठली आहेत? नक्की. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहूलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर BMCनं PAP बांधला, घाटल्या भागामध्ये बांधल्या, परंतु या PAP मध्ये कुणीही जायला तयार नाही, कारण सर्वसामान्य नागरिकाला असलेल्या सुविधा मिळत नाही. अशा बांधून उपयोग काय? असे PAP बांधून उपयोग काय जिथं लोक राहायला तयार नाही? मॅडम, मी आमच्या वार्डातून वार्ड क्रमांक 144 आणि 46 च्या बाबतीत बोलतो.
त्या ठिकाणी रस्ता अद्यापही झाला नाही, केन गायकवाड मार्ग. दुसरी गोष्ट शौचालयाची खूपशी घाणेरडी अवस्था आहे. रोज संध्याकाळी 4 वाजता मुख्य नाल्यावरतून मुख्य रस्त्यावरती संपूर्ण पाणीच पाणी सर्वीकडे झाले आहे. स्वच्छतेचा अभाव आहे. आत्ताच डेंग्यूच्या आजाराने 4 ते 6 लोक बळी गेले, तरुणांचा बळी जातो. ह्या गोष्टी स्थानिक लोकप्रतिनिधीला लक्षात आणून दिल्यानंतर त्या दिवसापुरती मर्यादित स्वच्छता केली जाते, परंतु अद्याप रोजच्या रोज स्वच्छता त्या ठिकाणी केली जात नाही. मॅडम प्लीज अँड प्लीज आमचं तुम्हाला एक ह्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, तुम्ही त्या ठिकाणी या, सिद्धार्थ कॉलनीत या, त्या ठिकाणी सर्वे करा, लोकांच्या स्थानिक समस्या जाणून घ्या. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल खरोखर लोक त्या ठिकाणी कशा अवस्थेत राहतात, किती दुर्गंधी आहे त्या ठिकाणी. स्वच्छता का होत नाही, एवढी अस्वच्छता काय? सिद्धार्थ कॉलनीच्या ह्याच्यामध्ये ना आमच्या राहुल शेवाळे साहेबांनी खासदाराने ना रस्ता पास केला होता, पण तिथे प्रकल्पाच्या ऐवजी ते रस्त्याचं काम आहे ना रखडलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट सिद्धार्थ कॉलनीमध्ये यांनी सांगितलेले प्रकार सगळे 100% बरोबर आहे. अतिशय गलिच्छ वातावरणात हे सिद्धार्थ कॉलनीची मुलं सांगतायत. आणि कार्यकर्ते कसे नाही काम रस्त्याचं मी इथे एक्सप्लेनेशन देऊ इच्छिते. 2013 मध्ये तो रस्ता पास झालेला केन गायकवाड मार्ग, आणि मला बोलून द्या ना साहेब, तर तेव्हा पास झाला, मी तिथे काम आता चालू करणार होती, तेव्हा माझी आमदार हांडोरे साहेबांनी नारळ फोडून तिकडे पेवरचं काम केलं. माझा फंडा लॅप झाला. 2015ला आता तो पास झालाय आणि आता रिटेंडरिंगला गेलाय, कारण तो पिलो आला. काम चालू गायकवाडचा रस्ता आहे ना, त्या रस्त्यात अँब्युलन्स जरी गेली ना तरी बॉडी हलते, अक्षरशः रस्ता हलतो, बॉडी हलते. केलं जात आहे लोकांना. एक मिनिट आरपीआय, बीजेपी आणि सेना हे तिघं एकत्र आहेत आता सध्या. मला सांगा, एवढं होऊन सुद्धा पण हे 3 जण पण एका दुसऱ्यावरती आरोप करतायत, पण कामं का नाही होत आहेत? आमचा म्हणणं उद्देश आहे की कामं झाली पाहिजेत. हे कामं का नाही करायचं? हे 3 पण युतीमध्ये आहेत, मग युतीमध्ये असून कामं का नाही होत आहेत? आणि तुम्ही लोकांना तमाशा दाखवून काय अर्थ आहे? तुम्ही करा, कामं करून दाखवा. भाजपच्या या तमाशाचा आम्हाला वैताग आलाय असं लोक म्हणतायत. नाही, विरोधकांना आरोप करणं ही त्यांची भूमिका आहे, ते त्यांची भूमिका निर्माण करतात. काम करण्याची आमची मानसिकता, आम्ही काम करतोय. ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, शताब्दी मैदान जे आहे ते महानगरपालिकेकडे येत नाहीये, ते महाराणी करायला पाहिजे. शिवसेनेला कॉलनी दाखवलं, शिवसेना जी आहे ते आरपीआयच्या मतावरून आलेले आहे. शिवसेनेचे नगरसेवक आमदार आहे, त्या आरपीआय मुळे आज ज्यावेळेस चालू असतात त्यावेळेस आम्ही सांगतो आलेली आहे. या निवडणुकीमध्ये मतदान केलं जाणार आहे. ते मतदान करताना नागरिक विचार करणार की अशा पक्षांना निवडून द्यायचं की नाही, ज्या पक्षांनी एवढे वर्ष आपल्याला घाणीत ठेवलं, आपला विकास केला नाही. जो विकास झाला त्या विकासाचा फायदा नेमका कुणाला झाला, या सगळ्या गोष्टींचा विचार करून जनतेनं आपला मुंबईचा राजा निवडावा. मग आपल्याला हा प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही की मुंबई नेमकी कुणाची.